नमस्कार मित्रांनो, कोकणामधील हा प्रकार जर तुम्ही पाहिलात तर तुमच्या लक्षात येत असेल. आता किती जरी आम्ही प्रगती केली तरी अशा ह्या चुलीवरती आणि ह्या भट्टीवरती अशा बिया भाजण्यामध्ये जी मजा येते ती वेगळीच असते. आता बिया भाजण्याचा आता कार्यक्रम चालू झालेला आहे. आमच्या काजूवरती मिळालेल्या बिया ह्या आता भाजून पारंपरिक पद्धतीने भाजण्याचं काम चालू झालेलं आहे. एक दोन स्टेप इथे भाजलेले आहेत ते तुम्ही बघत असाल. त्या ठिकाणी आता फोडण्याचं काम चालू झालेलं आहे. काजूच्या फॅक्टऱ्या आता सध्या बऱ्याच इकडे झालेल्या आहेत, परंतु सर्वसामान्य शेतकरी हा तिथपर्यंत पोचत नाही आहे. आणि जशी चुलीवर भाकरी खायची आवड असते ना, तशी त्याच पद्धतीने ह्या भट्टीवरती भाजलेल्या ज्या बिया आहेत ह्या लोखंडी पत्र्यावरती आता मी घेतलेल्या आहेत. खालून जाळ केलेला आहे आणि आता हे जे आपल्याला पेटलेल्या काही बिया दिसत आहेत ना, ह्या चीक आहे, त्यातला तो बाहेर पडतोय. ही पण एक वेगळी कला आहे. विशिष्ट स्टेपपर्यंत ज्या तापवाव्या लागतात, अन्यथा सगळा तो कचराच होईल. अजून बघा, अजून आमच्या बऱ्याच बिया शिल्लक आहेत. ह्या बघा, बघायला मिळतील तुम्हाला. ह्या सुद्धा आता भाजायच्या आहेत. आणि हे सगळं बघण्यासाठी आता आमचे पाहुणे मंडळी वगैरे आलेले आहेत. सहसा हा कार्यक्रम आपल्या दरवाजाच्या समोरच्या भागात नाही होता. आम्ही ज्याला आवाड म्हणतो, या आवाडाकडे असा कार्यक्रम होतो. तोच कार्यक्रम आता आमच्याकडे चालू झालेला आहे. आणि पाहुणे मंडळीला इतकी उत्सुकता असते की ते आता हे आमच्याकडे गुजरातवरून पाहुणे आलेले आहेत सगळे. आणि बघा, ते आपल्या तिकडच्या मंडळींना सांगतायत की इकडे कसं काय हे सगळे काजू भाजले जात आहेत. हे बघा तुम्ही बघत असाल. हे आता मॅसेज त्यांच्या अहमदाबादमधल्या माणसांना देत आहेत. त्यांना सुद्धा एक खूपच उत्सुकता लागलेली असते की जे प्रत्येकाला वाटतं हे कोकणामध्ये आलं पाहिजे. हे कोकणातलं हे वैशिष्ट्य आहे. आता इकडं पुढचा प्रोग्राम आमचा आहे. हे बघा, हा अजून वेगळाच. आज भारत आणि न्यूझीलंडची फायनल आहे. या फायनलसाठी आमच्या इथे केलेला बेत बघा तुम्ही. हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, आमच्या शेतातल्या चवळीच्या शेंगा ह्या आता आम्ही उकळलेल्या आहेत आणि हे आता 1-2 तासात आम्हाला खायचे आहेत. अशा पद्धतीने एक हसत खेळत आताची ही रात्र जाणार आहे सुंदर पद्धतीने. हे बघा मंडळी, इथपर्यंतच्या बिया आता ह्या अशा भाजायला लागतात. नक्कीच हा सगळा प्रकार बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर चला कोकणात या. हे बघा अशा पद्धतीने बिया भाजलेल्या आहेत. फायनली इतक्या बिया आता ह्या काढून तयार झालेल्या आहेत. अंजली दाखव बघू दे, किती झाल्या बिया. हे बघा, पारंपरिक पद्धतीने थोड्याशा रोस्टेड टाईप ह्या बिया आहेत. खायला सुद्धा खूपच छान. सगळेजण अशा गोष्टीत सामील होतात. ज्यांना जमत नाही ते आपल्या बसून पण आनंद घेत असतात. काही जण म्हणतात आमचं काम झालेलं आहे, बिया भाजायचं काम आमचं होता. ते हे होते फलंदाज. अशा पद्धतीने फार वेळा काम चाललंय, परंतु चांगल्या अशा बिया आज आम्हाला खायला मिळतील.